नमस्कार, माझं नाव सनी कोनीकर आहे. मी कॉम्बॅट फिटनेस क्लब जिमचा ऑनर आहे आणि आज आपण चेस्टचा वर्कआउट सांगणार आहे. त्या हिशोबाने आपण धीरे धीरे छोटे छोटे जे पण वर्कआउट असतात त्याचे फायदे काय आहे, त्याचा परफेक्ट फॉर्म काय असतो आणि तो कसा केला जातो ते आज आपण एक्सप्लेन करू. चला बघूया आता फ्लॅट बेंच. आपण जशी बेंचवरती लिहिलो सगळ्यात आधी आपल्याला बघायचं की आपले थोडे एक्झॅक्टली रॉडचा खाली आले पाहिजे. आणि नंतर पाय फॉर्म करायचे, हील आपली पूर्ण टाईट ठेवायची, ग्लूट्स टाईट आणि बॅक एक्सटेंड करायची. आपला बॅकमध्ये असा हात जातो किंवा आपली चेस्ट एक्सपांड असते आणि नंतर परफेक्ट ग्रीप पकडून शोल्डरपासून स्ट्रेट ब्रीथिंग करायची आणि नंतर लिफ्ट करायचा वेट. जसा वेट खाली चालला आपल्याला ब्रीथ इन घ्यायचे आणि जो आपण वेटला पुश करत आहे तो आपल्याला ब्रीथ आउट करायचा. आपल्याला ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्टमध्ये काम करायचं आहे. जसा वेट खाली चालला ब्रीथ इन, वेटवरती येतं ब्रीथ आउट, ब्रीथ इन ब्रीथ आउट, ब्रीथ इन ब्रीथ आउट. बस. आपण केलं आता फ्लॅट बेंच आणि इन्क्लाइन डंबल प्रेस. आता आपण करू पेक डेक फ्लॅट. चला बघूया तो कशा प्रकारे केला जातो. सगळ्यात आधी बसल्यावरती सगळ्यात आधी आपण आपली हाईट चेक करतो की शोल्डर टू हाईट आपली किती आहे. तो खूप महत्त्वाचा आहे कारण त्याने आपला डिपेंड करतो की आपण कोणत्या मसल फायबरवरती इफेक्ट करत आहे, इन्क्लाइन फ्लॅट की डिक्लाइनवरती. आता आपण सध्या मिडलवरती फोकस करत आहे म्हणून आपण एक्झॅक्ट त्याला स्ट्रेट बसवला आहे आणि हात स्ट्रेट आहे. जेव्हा आपण स्ट्रेट आणत आहे समोर तेव्हा आपले एल्बो समोर पूर्ण फुल्ली एक्सटेंड झाले पाहिजे कारण त्याने चेस्ट पूर्ण आपली कॉन्ट्रॅक्ट होईल. आपल्या इथे फोकस आहे की पूर्ण चेस्ट आपली कॉन्ट्रॅक्ट झाली पाहिजे आणि मागे गेली की स्ट्रेच पूर्ण झाली पाहिजे. जेव्हा आपण मागे स्ट्रेच करत आहे तेव्हा एल्बो हलकासा स्ट्रेट वरती राहील, शोल्डरपासून स्ट्रेट आणि फुल्ली एक्सटेंड राहील आणि स्लाइटली बेंड राहील. तो बेंड यासाठी असतो कारण तो त्याला फुल्ली स्ट्रेच मिळाला पाहिजे म्हणून त्यासाठी आपण तो बेंड पूर्ण कॉन्ट्रॅक्ट करू. आणि असं समोर आणलं आपण की याला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. या पर्टिक्युलर चेस्टचं पूर्ण पोर्शनला आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे. चेस्ट एक्सपांड राहील, बॅक पूर्ण चिपकलेली जाईल, मागे पूर्ण स्टिक ठेवायची आणि चेस्ट पूर्ण एक्सपांड. सर 2-3 रेपिटेशन कर. ब्रीथिंग सिस्टम पण सेम आहे. जेव्हा आपण समोर आणत तेव्हा ब्रीथ आउट करत आहे आणि मागे चालतो तेव्हा ब्रीथिंग, ब्रीथ आउट, ब्रीथिंग, ब्रीथ आउट, ब्रीथिंग, बॅक स्ट्रेट, चेस्ट एक्सपांड. जेव्हा आपण समोर आणू तेव्हा पूर्ण चेस्ट कॉन्ट्रॅक्ट करायची आणि मागे गेली की पूर्ण स्ट्रेच करायची. बस. He just wants to be heard, whether it's the beat of the mic. He feels so unlike everybody else, alone, in spite of the fact that some people still think that they know him, but fuck him, he knows the code. It's not about the salary, it's all about reality and making some noise, making a story, making sure his click stays up. That means when he puts it. आपण आता केलं फ्लॅट बेंच, इन्क्लाइन डंबल प्रेस आणि पेक डेक फ्लॅट. आता आपण करू इन्क्लाइन डंबल फ्लॅट. चला बघू. ही पोझिशन, पाय फॉर्म ठेव. इथे पण पाय सेम फॉर्म राहील, बॅक एक्सटेंड राहील, हात स्ट्रेट वरती आणि पाम फेस इच अदर. ठीक आहे. चला हा स्ट्रेट खाली. जेव्हा आपण खाली चाललो तेव्हा आपल्याला एल्बो स्लाइटली बेंड करायचं आहे आणि वरती आल्यावरती पूर्ण एक्सटेंड. सेम जो पेकडेकचा मुवमेंट होता सेम इथे पण राहील. फक्त डिफरन्स इतका आपण इन्क्लाइन बेंचवरती बसून करत आहे आणि पर्टिक्युलर इन्क्लाइन चेस्टसाठी करत आहे. इथे पण ब्रीथचा सिस्टम तोच, ब्रीथ आउट, खाली जा, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, ब्रीथ इन. आणि थोडं लक्ष ठेवायचं, खूप लोक हे चुकी करतात. डंबल वरती आणताना दोडावरती नाही आणायचा आपल्याला, दोडा समोर ठेवायचा आहे. कारण जर दोडावरती राहील तर शोल्डरवरती आपल्याला शोल्डरवरती आणायचं, आपल्याला चेस्ट स्क्वीज करायची आहे, इन्क्लाइन चेस्ट. त्यासाठी आपल्याला डंबल स्ट्रेटवरती दोडा समोर आणायचा असतो, तेव्हाच ते चेस्ट स्क्वीज होईल, नाही तुमचे शोल्डर इन्फ्लेट होईल. ब्रीथ इन, ब्रीथ आउट कर. बस. चला आता आपण करूया दुसरा वर्कआउट. स्टार्ट. चला.
आता झाला आपला फ्लॅट बेंच झाला. आता आपण इंक्लाइन डंबल प्रेस घेऊ जो अप्पर चेस्टसाठी असतो. चला बघूया तो कसा प्रकारे केला जातो. लिफ्ट डंबल उचल डंबल बिलकुल आपल्या डोळ्यासमोर राहील. हा डोळ्याचा मागे नाही, नाहीतर तो शोल्डरवरती बिलकुल डंबल आपला डोळ्यासमोर स्ट्रेट खाली. डंबलचा पाथवे एक्झॅक्ट स्ट्रेट राहील. त्याला सेमी सर्कल नाही आणायचं, आपल्याला स्ट्रेट आणायचं. उचलवरती स्ट्रेट आण खाली कर रिपिटेशन. हे बघा डंबलचा पाथवे एक्झॅक्ट स्ट्रेट राहील, कारण त्यामुळेच तो चेस्टवरती. जर आपला तो डंबल सेमी सर्कल फिरला तर तो मग तो डेटवरती येतो, जो नाही आला पाहिजे. चल करत राहतो. आणि हा वर्कआउट आपण प्रॉपरली करतो इन्क्लाइन चेस्टसाठी, अप्पर चेस्टसाठी, ह्या प्रॉपर ह्या पोर्शनसाठी. इथे पण सेम ब्रीथिंग सिस्टम तेच आहे. वरती आला की ब्रीथ आउट, आपल्याला ब्रीथ पुश करायचा आहे. आणि जेव्हा वेट खाली आपण घेऊन चाललो तेव्हा ब्रीथिंग करायची. गुड. डंबलचा पाथ स्ट्रेट ठेवा. आणि लक्ष ठेवा की एल्बोला खूप जास्त एक्सटेंड नाही करायचं, स्ट्रेट आणायचं खाली आणि स्ट्रेट वरती पुश करायचं. जर आपण खूप जास्त मागे घेऊन गेलो तेव्हा आपण तो शोल्डरवरती आपल्याला बिलकुल स्ट्रेट ठेवायचा एल्बो आणि खाली. गुड. आणि स्ट्रेटवरती पुश करा. गुड. एक्झॅक्टली. गुड. हा झाला आपला इन्क्लाइन डंबल प्रेस. आता चला वळूया आपण दुसऱ्या वर्कआउटसाठी. And I pray as a team one day it'll be me. If I want it then I get it. Head down, don't regret it. Push myself to the limit. If I play it then I win it. I'm just saying, I'm just living for today. For a minute, I don't stay, I just visit. Have no shame, I admit it. Looking right at me to see if I succeed, to see if I believe. They're looking up to me. They want the best of me now, best of me now, best of me now, best of me. They want the best of me now, best of me now, best of me now, best of me. They want the best of me now. आता आपण जो पुशअप केला हा पर्टिक्युलर अप्पर चेस्टसाठी असतो. सेम पुशअप करायचा आपल्याला जसा फ्लॅट केला. हा कन्सेप्ट पण सेम आहे. कोर आपल्याला टाईट ठेवायचा आहे. ब्रीथचा सिस्टम पण सेम आहे. खाली गेलं की ब्रीथ इन, वरती आलं की ब्रीथ आउट. पण अँगल चेंज झाल्यामुळे ते चेस्टचा पोर्शन चेंज होऊन जातो. हा पर्टिक्युलर अप्पर मसल फायबरवरती फायबर आपला अटॅक करतो. सेम तेच ठेवायचं. कोर टाईट, चेस्ट आउट. मी पण एकदा एक्सप्लेन करताना घेऊन दाखवतो. चेस्ट टाईट ठेवायची, कोर पूर्ण टाईट. तुमचा कोर पूर्ण टाईट पाहिजे. ब्रीथिंग करा. ब्रीथ आउट, ब्रीथिंग, ब्रीथ आउट, ब्रीथ. थोडं लक्ष द्या की शोल्डरपासून आपल्या हात स्ट्रेट ठेवायचे. खूप समोर आणि खूप मागे नाही, स्ट्रेट ठेवायचे आपल्याला शोल्डरपासून. बस इतकं काळजी घ्या. ब्रीथवरती फोकस करा आणि कोर टाईट. आता आपण जो वर्कआउट केला हा पर्टिक्युलर डिक्लाइनसाठी होता. याआधी आपण जो वर्कआउट केला एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट. आपण याआधी बेंचवरती पाय ठेवलं होतं. इथे आता बेंचवरती आपण हात ठेवले आहे. त्यामुळे अँगल चेंज झाल्यामुळे ते डिक्लाइनचा पर्टिक्युलर मसल पण चेंज झाला आहे. ते आपण डिक्लाइनवरती फोकस करत आहे. कन्सेप्ट तोच आहे. कोर आपल्याला टाईट ठेवायचा आहे. शोल्डर टाईट, शोल्डरपासून स्ट्रेट हात. ब्रीथिंग, जेव्हा आपण खाली जातो तेव्हा ब्रीथिंग, वरती आलो की ब्रीथ आउट. बॅक स्ट्रेट, कोर एंगेज. कोर नेहमी टाईट राहील. तुमचं कुठल्या पण प्रकारचा पुशअप असो, कोर नेहमी तुमचं टाईट राहील. ब्रीथ, ब्रीथ आउट, ब्रीथिंग, ब्रीथ आउट. आता इथे जिम आहे म्हणून इथं आपण बेंच ठेवला आहे. जर तुम्ही इनकेस घरी करत आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्टूल यूज करू शकता. इवन जर बेडरूमची पलंग आहे, कुठल्याही प्रकारचं काही पण हाईट ठेवायसाठी तुम्ही यूज करू शकता. काही कुठल्याही प्रकारचा तो मॅटर नाही करत. तो बेंच असो की काही पण असो, जितकी हाईट तुम्हाला कम्फर्टेबल आहे तितक्या हाईटवरती ठेवून तुम्ही करू शकता. चला, हा झाला आपला आता जिमचा वर्कआउट. आता पर्टिक्युलर आपल्या त्या व्ह्यूअर्ससाठी जे लोक आपल्या जिम नाही जात, स्पेशली त्यांच्यासाठी हा वर्कआउट आहे जो आपण बॉडी वेट घरी पण करू शकतो. आणि त्यांनी पण सेम ऑलमोस्ट तितकं आपण तितकं कम्प्लिटली नाही म्हणताय, पण आहे. पण एक काही लेवलपर्यंत आपला चेस्ट तिथे पण काम करतो. आणि तुमची शोल्डर स्ट्रेंथ पण वाढेल, चेस्टची पण स्ट्रेंथ वाढेल आणि ट्रायसेपची पण स्ट्रेंथ वाढेल. चला बघूया आपण. चला, हा झाला आपला बेसिक पुशअप जो आपण स्टँडर्ड फ्लोअरवरती, नॉर्मल फ्लोअरवरती आपण करतो.
हा पर्टिक्युलर चेस्ट आणि शोल्डरवरती काम करतो. यामध्ये ट्रायसेप कमीच यूज होतो, पण चेस्ट आणि शोल्डर जास्त प्रमाणात यूज होतो. आणि हा बेसिक चेस्ट आपला वर्कआउट आहे. कोर आपला स्टँडर्ड पाहिजे. मी इकडे पुन्हा करून दाखवतो तुम्हाला. बॅक फ्लॅट राहील, कोर इंगेज राहील, स्ट्रेट खाली, स्ट्रेट वरती. प्रयत्न करा की आपला फक्त चेस्टचा पोर्शन फ्लोअरजवळ गेला पाहिजे, बाकी पूर्ण वरती राहील आणि स्ट्रेट वरती असेल. करताना जेव्हा आपण खाली चाललो तेव्हा आपल्याला ब्रीथ इन करायचं आहे आणि जेव्हा वरती आलो तेव्हा आपल्याला ब्रीथ आउट करायचं आहे. बस इतकं लक्ष ठेवा आणि कोर इंगेज ठेवा, स्पेशली कोर इंगेज ठेवा. Maybe you can fake it, but you're never gonna make it. Are you just gonna take that? Make them take it all back. Don't tell me you believe that. Are you just gonna take that? Or will you fucking fight back? Or will you fucking fight back? You ain't never ever gonna break it. You can never beat them and they're better than you, face it. Thinking that they give a damn, you're not thinking straight, kid. No, they don't give a damn, you got what I'm saying? I'm not fucking playing, I'll give it to you straight, man. There's too many others and you're not that great, man. Stop what you're saying, stop what you're making. Everybody here knows that you just faking. Nah, I don't wanna hear it anymore, I don't wanna hear it anymore. All these fucking thoughts, they are not what I need anymore. I'm about to shut the motherfucking door on all you poor ass haters with your heads in the clouds, talking out loud so proud. You better shut your goddamn mouth before I do more, speak out. It's about to head south. Never gonna make it. There's no way that you make it. आता आपण जाऊया या सेशनचा लास्ट वर्कआउटकडे, जो आहे पिकनिक क्रॉसओव्हर. कधी पण करताना सेंटर बघून घ्यायचा, डिफरन्स इक्वल ठेवायचा आणि एक स्टेप समोर आणायची. चेस्ट एक्सपांड राहील इथे पण, हात स्ट्रेट, थोडेसे एल्बो कम्प्लिटली बेंड राहील, हलकासा थोडासा एक्सटेंड असतो फोरआर्म्समध्ये आणि स्ट्रेट खाली. हा पर्टिक्युलर वर्कआउट आपण डिक्लाइन चेस्टसाठी करतो, ताकि डिक्लाइन चेस्ट आपला कम्प्लिटली कॉन्ट्रॅक्ट आणि स्ट्रेच दोन्ही जाते. बॅक नेहमी स्ट्रेट, एक पाय नेहमी फ्रंट राहील, बॅक एक्सटेंड, चेस्ट आउट आणि गर्दन नेहमी सरळ आणि हात एल्बो पूर्ण कम्प्लिटली समोर एक्सटेंड जाईल, खाली नाही, स्ट्रेट इन्क्लाइन वरती जाईल आणि पूर्ण खाली स्ट्रेट असेल. चेस्ट आपल्याला पूर्ण कम्प्लिटली कॉन्ट्रॅक्ट करायची आहे, स्ट्रेच करायची आहे, कॉन्ट्रॅक्ट करायची आहे, चेस्ट स्ट्रेच करायची आहे. आणि ब्रीथिंग सिस्टम पण सोच, ब्रीथिंग, ब्रीथ आउट, ब्रीथिंग, ब्रीथ आउट, ब्रीथिंग, ब्रीथ आउट. जेव्हा पण आपण वेट सपोज कॉन्ट्रॅक्ट करत आहे आपल्या मसलला, तेव्हा आपल्याला ब्रीथ आउट करायचं आहे आणि जेव्हा स्ट्रेच करत आहे तेव्हा ब्रीथिंग करायचं आहे. कम्प्लिटली हा डिक्लाइन पूर्ण काम करतो. यामध्ये चेस्टचं जितकं पण आफ्टर पोर्शन आहे हा पूर्ण काम करेल त्यामध्ये. हा झाला आपला इथे चेस्टचा सेशन संपला. आपण केलं फ्लॅट बेंच, त्यानंतर आपण केलं पेक डेक, नंतर आपण केलं डंबल, इन्क्लाइन डंबल प्रेस, इन्क्लाइन डंबल फ्लाय आणि आपण लास्ट आता केला आपला केबल क्रॉसओव्हर. Do you ever feel like a plastic bag drifting through the wind, wanting to start again? Do you ever feel so paper thin, like a house of cards, one blow from caving in? Do you